आणला मुळा. हो. चला बढिया. तर असा फ्रेश मुळा आलेला आहे आणि आज मुळ्याचं काय करायचं? कित्येक लोकांना मुळा आवडतो, कित्येकांना आवडत नाही. मी मुळा आवडणाऱ्यांपैकी आहे. इनफॅक्ट असं आहे की मला सगळंच खूप आवडतं आणि सगळं खूप छान आवडतं. त्याच्यामुळे त्याच्यात छान छान रेसिपीज तयार करतो. बरोबर की नाही? तर आज आपल्याला खमंग मुळा नावाचा एक प्रकार करायचा आहे. आता हा नेमका प्रकार भाजीचा आहे की कोशिंबिरीचा आहे? तुम्हाला ठरवायचं आहे. सुरुवात करू. मुळा मला खूप आवडतो. मग मुळा, कच्चा मुळा म्हणजे दिल्ली साईडला झालं तुम्ही तर एक छान असा तिखट मुळ्याचा प्रकार असतो आणि मोठा असतो मुळा. मुळ्याबरोबर लिंबाचं कॉम्बिनेशन खूप छान असतं. नुसतं चाट टाईप असं बनवून ते देतात. नंतर मुळ्याची ताजी भाजी साध्या वरणाबरोबर ती पण मला खूप आवडते. ऐसा है मुली का जमाना. आणि हां, पातळ भाजी असते ना आमच्याकडली, डाळ भाजी ज्याला, त्याच्यातही मुळ्याचा वापर करतात. ती पण अप्रतिम वापरते. पण आता ह्याला आपल्याला चोचून घ्यायचं आहे. ह्याला आपल्याला चोचून घ्यायचं आहे. की नंतर ह्याला बारीक चिरायचा. ह्याला म्हणतात मुळा चोचवणे. होईल तेवढ्याचं पाणी काढून टाकायचं. डाळ जी आहे ती फक्त अशी अर्धवट कुटून घ्यायची. आता हा प्रकार मी मिक्सरमध्ये सुद्धा करू शकलो असतो, पण कसं होतं की मिक्सरमध्ये एकदम पावडर होऊन जाते कधी, मग ती मजा येत नाही. म्हणून मी असं दाखवलं की मला नेमकं काय पाहिजे. मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे थोडंसं घालायचं, सुरू करायचं, बंद करायचं, सुरू करायचं, बंद करायचं. या पद्धतीने ते अगदी असं दळदार वाटलं जातं, दाणेदार. हे छान असं दळदार झालेलं आहे. आपण यात घालू. फुटाण्यामुळे काय झालं की मुळ्यात जे जास्तीचं पाणी आहे ते फुटाण्यामुळे शोषलं गेलं. म्हणजे कोशिंबीर वाढल्यानंतर पाणी डावीकडे येणं होणार नाही. हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, साखर, लिंबाचा रस, मीठ, ओलं खोबरं. क्या बात आहे. आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आणि याला छान फोडणी द्यायची आपल्याला. तेल, मोहरी छान फुटल्यावर जिरं, गॅस बंद. आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये घालतं आपल्याला हिंग आणि नंतर ही तयार फोडणी. आपल्या भारतीय जेवणाची खूप मजा आहे माहिती का, की उजवीकडल्या सगळ्या भाज्या, एक फळभाजी, एक पातळ भाजी, त्याच्यानंतर अजून एखादी तिसरी भाजी असते. त्या भाज्यांमध्येही चवी असतात. ती एखादी तिखट असते, एखादी थोडी आंबट गोड असते, एखादीमध्ये कांदा लसूण नसतो. असं म्हणजे सगळ्यांना चालेल, सगळ्यांना आवडेल अशी चव देण्याचा आपण भारतीय प्रयत्न करत असतो. आणि त्याचबरोबर या भाज्यासुद्धा आवडल्या नाही, काही कमी जास्त झालं तर डावीकडे सगळे चटण्यांचे प्रकार असतात. मग त्याच्यात ठेचा असतो, पंचामृत असतं, ओली चटणी, सुकी चटणी, कराळची चटणी, की जे आपल्या शरीराला आवश्यक असतात. आणि म्हणूनच म्हणतात की डावं तरीही उजवं. कारण उजवीकडली भाजी जर काही कमी जास्त झाली तर डावीकडली चटणी घ्यायची आणि तिला आपलंसं करून घ्यायचं. हा साधा सरळ आपला नेहमीचा शिरस्ता आहे. आणि त्याच्यातच मग कोशिंबिरीचे प्रकार देतात. मग अशा पद्धतीचं जर कोशिंबीर आली, मग अशा पद्धतीची जर कोशिंबीर आली पानामध्ये तर मग मजा आहे की नाही. ही मजा घ्यायला पाहत राहा मस्त रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, ही कोशिंबीर बनवा आणि आम्हाला आपलंसं करा. कराल? नमस्कार.